साईराम. विषय मराठी. इयत्ता तिसरी. मुलांनो, आज आपण छान छान कविता शिकणार आहोत. तुम्हा सर्वांना कविता शिकायला आवडते, हो ना? पण त्याच्या आधी आपण पाळीव प्राणी कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. म्हणजेच तुम्हाला समजेल की आपल्याला या एका प्राण्याबद्दल आपण एक छान कविता शिकणार आहोत. आणि या कवितेबद्दल तुम्हाला माहिती आहे की कोणता प्राणी आपण शिकणार आहोत. तुम्हाला ओळखायचंही आहे की कोणता प्राणी आपण आज अभ्यास करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत प्राण्यांची नावे बोलायची आहेत. म्हैस. म्हैस. बफेलो. घोडा. घोडा. हॉर्स. कुत्रा. कुत्रा. डॉग. गाय. गाय. काऊ. ससा. ससा. रॅबिट. मांजर. मांजर. कॅट. आता हे सर्व आहेत पाळीव प्राणी. हे आपल्या घरामध्ये सगळ्यांचे असतात, हो की नाही? म्हैस, घोडा, कुत्रा, गाय, ससा, मांजर हे सर्व पाळीव प्राणी आहेत. डोमेस्टिक ॲनिमल्स आपल्या सर्वांना आवडतात. मांजर सर्वांना आवडते, कुत्राही सर्वांचा आवडता आहे आणि ससा ही सगळ्यांना आवडतो की नाही? तुम्हाला सस्यावरचं एक गाणं माहिती आहे? ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. हे तुम्हाला लहानपणी गाणं होतं. या सस्याबद्दलच आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. तो कसा दिसतो, तो कसा आहे, याची आपण आज थोडक्यात कविता आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला त्या सस्याबद्दल तुम्हाला माहिती मी आज देणार आहे. तो कसा आहे हे आपल्याला कवितेनुसार शिकायचं आहे. चला तर मग गाऊया सर्वजण. कविता क्रमांक 10. ससोबा. हा आहे आपला ससा. सुरुवातीला आपण सर्वजण कवितेचे वाचन करून घेऊया. कविता क्रमांक 10. ससोबा. ससा रे ससा असा रे कसा, ससा रे ससा असा रे कसा. ताट असती तुझे कान, तोंडावरती मिश्या छान. ताट असती तुझे कान, तोंडावरती मिश्या छान. डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल. डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल. अंग तुझे पांढरे पांढरे, दिसे किती छान गोजिरे. अंग तुझे पांढरे पांढरे, दिसे किती छान गोजिरे. शेपटी तुझी इवलीशी, हलवतोस अशी कशी. शेपटी तुझी इवलीशी, हलवतोस अशी कशी. गवत खातो कुरू कुरू, चालतोस तू तुरु तुरु. गवत खातो कुरू कुरू, चालतोस तू तुरु तुरु. चाहूल लागतात थोडीशी, मारतोस तू दडी कशी. चाहूल लागतात थोडीशी, मारतोस तू दडी कशी. असा रे कसा भित्रा तू ससा. बालाजी बिरादार यांनी ही कविता लिहिलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही कविता ससा? ससोबा ही कविता
सर्वांना आवडली असणार आहे, हो की नाही? माझा पण त्या कवितेचे आपण आता काही शब्दार्थांचे वाचन करून घेऊया. त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण आपल्याला पाहायचे आहेत, आज शिकायचेही आहेत. आणि तुम्हाला ही कविता तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि तुम्ही छान छान पाठांतर करून घरी सर्वांना बोलूनही दाखवायचे आहे. शब्दार्थ. ससा. ससा. रॅबिट. ताट. ताट. स्ट्रेट. मिशा. मिशा. विस्कर्स. डोळे. डोळे. आईज. गुबगुबीत गाल. गुबगुबीत गाल. छबी चिक्स. अंग. अंग. बॉडी. गोजिरे. गोजिरे. प्रिटी. शब्दार्थ. शेपटी. तेल. इवली. इवली. टायनी. हलवणे. हलवणे. टू मूव. चाहूल. चाहूल. साऊंड ऑफ समवन कमिंग नियर. थोडीशी. थोडीशी. लिटिल. दडी मारणे. दडी मारणे. टू हाईड. भित्रा. कावडली. कविता क्रमांक 10 ससोबा. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय बरं दिसत आहे? ससा पळताना दिसत आहे आणि तुम्हाला एक मुलगी दिसत आहे. काय बरं झालं असेल? ससा भित्रा आहे आणि तो त्या मुलीला पाहून घाबरून पळत सुटलेला दिसत आहे, हो ना? दुसऱ्या चित्रामध्ये काय बरं दिसत आहे? गोंड ससा पांढरा पांढरा गवत खाताना आपल्याला दिसत आहे. गवत कसा खातो ससा? कुरू कुरू. सस्याचे कान कसे असतात बरं? ताट. आणि सस्याच्या मिश्या कशा दिसतात बघा, छान दिसतात ना? आणि त्याचे गाल पण आपल्याला गुबगुबीत दिसत आहे. आपण कविता वाचन केली, हो की नाही? त्यामध्ये आपल्याला ससोबाचे वर्णन दाखवलेले आहे. आता आपण त्याचे थोडक्यात वर्णन पाहूया. ससा रे ससा असा रे कसा. त्याने त्या ससोबाला त्या मुलीने विचारले, ससा रे ससा असा रे कसा. कवी बालाजी आपल्याला सांगत आहेत. ताट असती तुझे कान, तोंडावरती मिश्या छान. आता आपल्याला हा ससा दिसत आहे, तो एकदम त्याचे कान कसे आपल्याला दिसत आहेत? ताट दिसत आहेत, स्ट्रेट दिसत आहेत. आणि तोंडावरती त्याच्या मिशाही आपल्याला दिसत आहेत छान छान. डोळे तुझे लाल लाल. बघा मुलांनो, आपल्याला ससोबाचे डोळे लाल लाल कलरचे दिसत आहेत, रेड कलरचे दिसत आहेत. गुबगुबीत तुझे गाल. त्याचे गाल पण आपल्याला गुबगुबीत दिसत आहेत, हो की नाही? गोंडस असं तो दिसत आहे. अंग तुझे पांढरे पांढरे
दिसे किती छान गोजिरे. आपण ससोब्याचं पिल्लूचं चित्र पाहत आहात. ससोबा एकदम गोंडस दिसत आहे. त्याचे अंग पूर्णपणे पांढरे दिसत आहे. व्हाईट कलरचा आपल्याला ससा दिसत आहे आणि तो इतका छान दिसतोय, गोजिरा दिसतो आहे, क्यूट दिसत आहे आणि आपल्याला तो सॉफ्ट सॉफ्ट पण लागतो की नाही. त्याला जवळ घेतल्यावर छान छान वाटतं आणि मग तो पांढरा असल्यामुळे, पांढरा शुभ्र असल्यामुळे तो सर्वांनाही आवडता असतो, कारण तो खूप छान दिसत आहे. त्याचे कान आपल्याला ताठ दिसत आहेत, त्याचे डोळे लाल लाल दिसत आहेत, त्याचे गाल आपल्याला गुबगुबीत दिसत आहेत आणि तो खूप शुभ्र पांढरा रंगाचा आपल्याला दिसत आहे आणि म्हणून तो ससोबा छान छान गोजिरा आपल्याला पाहताना दिसत आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, ससा रे ससा असा रे तू कसा, ताट असती तुझे कान, तोंडावरती मिशा छान, डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल, अंग तुझे पांढरे पांढरे, दिसे किती छान गोजिरे. तुम्हालाही वर्णन सस्याचं समजलं असणार आहे. आपण आणखीन कवितेचे भाग पाहूया. तुम्हा सर्वांना ससोबा हा आवडत असेल, हो की नाही. कुत्राही तुम्हाला तसाच आवडतो. तसेच ससोब्याचे या कवितेमध्ये वर्णन सांगितलेले आहे. शेपटी तुझी इवलीशी, छोटीशी अशी आपल्याला त्याची टेल दिसत आहे. हलवतोस अशी कशी, तुझी शेपूट छोटीशी आहे, तू हलवतोस बरं कशी, असं त्या मुलीला त्या केलेलं आहे. कवितेचे वर्णन ह्या कवितेत सांगितलेले आहे. गवत खातो कुरू कुरू, गवत खातो कुरू कुरू, चालतोस तू तुरू तुरू. ससा काय खातो, गवत आणि गाजरही तो आवडीने खात असतो आणि चालतो कसा, तुरू 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 चालत असतो. तुम्हाला कासव आणि ससाची गोष्ट माहिती आहे की नाही. ससा तुरू तुरू पळत असतो आणि कासव हळूहळू चालत असतो, हो ना. तसंच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की ससोबा हा गवत खातो कुरू कुरू आणि चालतो तुरू तुरू. चाहूल लागतात थोडीशी, मारतोस तू दडी कशी. चाहूल लागताच म्हणजे कोणतरी येत आहे असं त्याला भास होतो, तेव्हा तो लगेच काय होतो, उडी मारून पळस सुटतो. त्याला कळतं की इकडे कोणतरी येणार आहे आणि त्याला ती चाहूल लागली की तो काय करतो, पळस सुटतो. म्हणून त्याला म्हटलं आहे, चाहूल लागतात थोडीशी, मारतोस तू दडी कशी. असा रे कसा भित्रा तू ससा, म्हणजे तुला कोणी येण्याची जेव्हा चाहूल लागतेस तेव्हा तू पळत सुटतो आणि तू घाबरून पळत सुटत असतो. म्हणून त्याला म्हटलं आहे की असा रे कसा भित्रा तू ससा. बालाजी बिरादार हे आपल्याला सांगत आहेत. या कवितेमध्ये त्यांनी ससोबाचे छान असे वर्णन केलेले आहे. सस्याची शेपटी इवलीशी आहे, ससोबा गवत खातो. कसं खातो ससोबा गवत, कुरू कुरू. ससोबा चालतो कसा, तुरू तुरू आणि तो काय करतो, उडी कशी मारतो, पटकन घाबरून तो पळत सुटतो. चाहूल लागताच तो काय करतो, पळत सुटतो. असं बालाजी बिरादार यांनी या कवितेत ससोबाचे छान असे वर्णन केलेले आहे. तुम्हा मुलांना सर्वांना ही कविता समजली असणार आहे आणि याचे तुम्हाला कविता आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. शब्दार्थही आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याचं आपल्याला वाचन नियमित करायचे आहे. तर या पाठामध्ये काही यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. त्याचं आपण आता वाचन करूया. रायमिंग वर्ड्स म्हणजे कवितेतील शेवटचे शब्द असतात त्यांना ते काय करतात, वर्ड मॅच करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स. एक, कान छान,
तुम्ही माझ्यासोबत बोला. कान छान. लाल गाल. लाल गाल. पांढरे गोजिरे. पांढरे गोजिरे. कुरुकुरु तुरुतुरु. कुरुकुरु तुरुतुरु. या कवितेत काही समानार्थी शब्द आलेले आहेत. सिनोनिम्स वर्ड्स आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेले आहेत. एक कर्ण कान. कर्णाला आपण कर्ण आहे, त्यालाच आपण कानही म्हणत असतो. श्वेत पांढरा. पांढऱ्याला समान असलेले मिनिंग श्वेत. तीन नयन डोळा. नयन डोळा. चार तृण गवत. तृण गवत. तुम्हाला ही कविता समजली असणार आहे. मग आपण थोडक्यात त्याची उजळणी घेऊया. तुम्ही तयार आहात ना? विचारू प्रश्न तुम्हाला. एका शब्दात उत्तरे लिहा. राईट द आन्सर इन वन वर्ड. ए सशाचे कान कसे आहेत? ए सशाचे कान कसे आहेत? व्हेरी गुड. ताठ. ससा काय खातो? ससा काय खातो? गवत. गवत. सशाचे गाल कसे आहेत? गुबगुबीत. सशाचे गाल कसे आहेत? गुबगुबीत. चूक की बरोबर लिहा. स्टेट वेदर द गिवन सेंटेन्स आर ट्रू और फॉल्स. ए सशाचे डोळे लाल लाल आहेत. चूक की बरोबर येणार आहे, ते तुम्हाला ओळखायचं आणि लिहायचं आहे. ए सशाचे डोळे लाल लाल आहेत. बरोबर. 2 सशाचे अंग गुलाबी आहेत. सशाचे अंग गुलाबी आहेत. उत्तर चूक. नंबर 3 सशाची शेपटी इवलीशी आहे. सशाची शेपटी इवलीशी आहे. उत्तर चूक की बरोबर आहे? उत्तर बरोबर. व्हेरी गुड. धन्यवाद.